2 दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगरमध्ये आयफोनचा हप्ता फेडण्यापासून ते कौटुंबिक वादातून एका मुलानं आत्महत्या केली. सोबतच त्याला वाचवायला गेलेले त्याचे वडील आणि त्याच्या आईनंही आपला जीव गमावला. आणि आता एका 15 वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडल्यानं महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चाललंय हाच प्रश्न उपस्थित होतोय. शनिवार दिनांक 22 ऑगस्टची रात्र. या रात्री असं काही घडलं की ज्यामुळे संपूर्ण बारामतीत खळबळ उडाली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचे गेल्या अनेक वर्षांपासून पीए म्हणून काम करणारे अजित दशावतारे यांच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू होतो आणि तिचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडतो. त्याचं झालं असं, पीए अजित दशावतारे यांच्या घरात त्यांची 15 वर्षांची मुलगी आपल्या आईच्या फोनवरून एका मुलाशी बोलत होती. हे आईच्या लक्षात येताच तिच्या आईनं तिला हटकलं आणि फोन हिसकावून घेतला. आईनं ओरडल्याचा राग मनात धरून ती मुलगी रात्री घराबाहेर निघाली. बराच वेळ झाला तरी मुलगी घरी आली नाही आणि त्यामुळे तिच्या घरातल्यांनी शोधाशोध सुरू केली. सुरुवातीला घरच्यांना वाटलं ती शेजारी गेली असेल किंवा आईवरती चिडून ती कदाचित मैत्रिणीकडे गेली असेल. बराच वेळ झाला तरी मुलगी काही सापडली नाही. रात्रभर त्या मुलीचा शोध सुरूच होता. अखेर मुलीच्या आई वडिलांनी पहाटे 3 वाजता बारामती पोलिसात तक्रार दाखल केली. एका विद्यमान आमदाराच्या पीएची मुलगी गायब होते, ती देखील त्यांच्या शहरातून. ते आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांचे नातू तथा उपमुख्यमंत्री असणारा सुनेत्रा पवार यांचे पुतणे. त्यामुळे बारामतीत या घटनेला एक गंभीर वळण लागलं. पोलिसांनी तातडीनं 3 पथकं तयार केली आणि त्याच वेळी बारामती आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या मुलीचा शोध घ्यायला सुरुवात झाली. मुलगी सापडत नाही, त्यामुळे जवळपास 4:30 वाजताच्या सुमारास या मुलीच्या अपहरणाची तक्रार नोंदवण्यात आली. तर दुसरीकडे रविवारी सकाळी बारामतीतील रुही परिसरातील साईनगर मधील एका अपार्टमेंट मध्ये शेजारील जागेवरती एक मुलगी संशयास्पदरित्या पडलेली दिसते. स्थानिक तात्काळ पोलिसांना कळवतात. पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत असताना त्यांना संशय येतो ही तीच मुलगी असावी जिच्या मिसिंगची तक्रार आज पहाटे आली. पोलीस त्या मुलीच्या घरच्यांना बोलवतात. दशावतारे कुटुंब मुलीची ओळख पटवतात. त्यानंतर त्या मुलीला तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करतात. मुलगी मृत असते, पण तिच्या शरीरावरती जखमा आढळतात. तिच्या हातापायाला दुखापत झालेली असते. त्यामुळे तिच्या मृत्यूबाबत संशय वाढतो. ज्या ठिकाणी या मुलीचा मृतदेह सापडतो तिथेच एक अपार्टमेंट आहे. संशयाच्या आधारावर पोलिसांनी त्या इमारतीमध्ये तपास करायला सुरुवात केली. तेव्हा इमारतीच्या टेरेसवर जाण्यासाठीचा जो दरवाजा होता त्या दरवाजाला बाहेरच्या बाजूने कडी होती. पोलिसांचा संशय वाढल्यानं पोलीस पायऱ्यांवरून टेरेसवर पोहोचले. तिथे त्यांना मृत मुलीची चप्पल सापडली. हे प्रकरण आत्महत्येचं आहे की घातपाताचं आहे याचा तपास आता पोलीस करतायत. पोलीस आता जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासतायत. पण आता या मुलीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्याशिवाय काही सांगणं कठीण असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. याशिवाय घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार ती मुलगी ज्या मुलाशी फोनवर बोलत होती त्या मुलाचाही शोध घेतला जातोय. या घटनेची माहिती मिळताच आमदार रोहित पवार तातडीनं शासकीय रुग्णालयात पोहोचले आणि मृत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांना सांत्वन दिला. माझा पीए अजित माझ्याबरोबर मी जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून सोबत आहे. त्यांची 15 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. तो कशामुळे झाला याचा पोलीस तपास करत आहेत. आपल्या पोटच्या मुलीचा एवढ्या कमी वयामध्ये जर मृत्यू होत असेल तर ते कुठल्याही वडिलांसाठी धक्कादायक आहे. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आम्ही पवार कुटुंबीय त्यांच्या सोबत आहोत असं रोहित पवार यांनी म्हटलंय. हे संपूर्ण प्रकरण बारामतीसाठी जितकं धक्कादायक आहे तितकंच ते राज्यासाठी देखील आहे. यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.